भिवंडी तालुक्यातील रानाळमधील गोदामाला भीषण आग लागली। गोदामाला लागलेली आग गेल्या 15 तासांपासून धुमसतच आहे। तर भीषण आगीमध्ये प्लायवूडचं 3 मजली गोदाम जळून खाक झाले। आगीचं कारण हे अजूनही अस्पष्ट आहे, तर सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 10 पेक्षा अधिक वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाल्यात। तर आग विझवताना हरिश्चंद्र वाघ हे फायरमन जखमी सुद्धा झालेले। पाण्याची कमतरता असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडचणी येत आहेत। भिवंडी तालुक्यातील रानेल या ठिकाणी असलेल्या स्वागत कंपाऊंडमधील प्लायवूड कंपनीला मोठ्या प्रमाणात भीषण आग लागली होती। या आगीमध्ये जवळपास 3 मजली इमारत, संपूर्ण इमारत ही जळून खाक झाली। यामध्ये अग्निशमक दलाचा एक जवान सुद्धा या ठिकाणी जखमी झाला आहे। अग्निशमक दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असलेली 3 मजली इमारत संपूर्ण ही कोसळली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या गोदामामध्ये प्लायवूड व सोल्युशन असल्याने या ठिकाणी ही आग मोठ्या प्रमाणात धुमसत आहेत। या ठिकाणी असलेले जे काही कुटुंबीय आहेत, म्हणजे चाळीमध्ये राहणारे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी खाली करण्यात आले। त्याचप्रमाणे या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमक दलाकडून मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। कल्याण असेल, ठाणे असेल, भिवंडी अग्निशमक दलाच्या या ठिकाणी 3 तुकड्या या ठिकाणी दाखल झाल्या असून या आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता अग्निशमक दलाकडून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होत नसल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी होत। त्याचप्रमाणे ही आग आटोक्यात आणण्यासाठी अजूनही 15 ते 18 तास लागू शकतात अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। त्याचप्रमाणे ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमक दलाकडून शर्थीच्या प्रयत्नासह सुरू आहेत। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज।